परी जेवायला नको का? नाही जेवल्यावरती जास्त अशक्तपणा येतो. जायचं ना हॉस्पिटलला. म्हणलं ना तुला म्हणलं आता चल तर तू नको म्हणते. खायचं नाहीये. नाही खाऊन कसं व्हायचं? खायला लागतं बबड्या. खा. रडायचं नाही, अजून जास्त डोकं दुखतं मग. रडती कशा? माझं डोकं दुखतंय, मला भूक नाही लागली. मग रडती कशाला? तू का रडतीये मला सांग. नाही खायचं म्हणून रडती का? आ बळच नाही. आता किती वाजले दाखवू का सगळ्यांना? हे बघा 9:30 वाजलेत आणि नाश्ता थोडाफार तरी करायला नको का? इथं तोंडाला चव येण्यासाठी इथं मी थोडीशी मेथीची पातळ भाजी केली, चपाती केली आहे. पण पोरगी जेवायलाच नको म्हणती. काय करायचं? तापच राहीनाय तिचा. आता पहिलं दवाखान्यात जावं लागणार आहे. काय म्हणतो डॉक्टर काय माहिती. 2 दिवस झालं कमी जास्त होत होता, त्याच्यामुळे आम्ही काय नेलं नव्हतं. पण आता आज तर फायनली न्यावंच लागणार आहे, कारण परिस्थिती जरा वाईट आहे. चला घे खाऊन घे चल. बघू शकताय कसला पाऊस चाललाय आहे. आणि आता परीला कसं घेऊन जावं हॉस्पिटलला. परी चालायला पण तयार नाही आहे. म्हणते नको मला चालत नाही यायचं, कारण तिला अवसानच नसणार आहे चालायला. तापामुळं काही करू वाटत नाही, खाऊ वाटत नाही. तिने किती चतकूर चपाती खाल्ली फक्त. हे बघा कसला पाऊस आहे. आणि तिकडं पण वरून भरपूर पाऊस आलाय तिकडून. बघूया आता कसं जाता येते, नाहीतर मग संध्याकाळी हे येणारच आहेत लवकर, तेव्हाच घेऊन जाता येईल. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आमचं तर 2 दिवसापासून जरा म्हणजे असं मनच लागत नाही आहे माझं कशामध्ये, तरी पण तसंच चालू आहे. आणि तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करते आहे. तर परीला आमच्या बरं नाही आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत कालच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं होतं. आणि 2 दिवस झाले तिला ताप येतोय. तिला हॉस्पिटलला चल म्हणते तर नको म्हणते आहे. आज तिला जबरदस्तीने न्यायचं होतं, पण तिचे पप्पा गेले तर ऑफिसला. आता मी कसं घेऊन जाणार? मला म्हणते मम्मी मला चालू वाटत नाही आहे, मला अवसन नाही आहे, आणि ताप तर भयंकर ताप आहे तिला. बघूया आता संध्याकाळपर्यंत वाट बघायची. हे म्हटलेत मी ऑफिसवरून लवकर येतो, मग संध्याकाळी जाईल हिला घेऊन दवाखान्यामध्ये. आता घरामधली सगळी कामं तशीच पडलेली आहेत. तुम्हाला दाखवते किचनवरती किती भांडी वगैरे पडलेत. तर मी आता फ्रेश झाले, आंघोळ वगैरे केली आहे आणि आता आवरायला घेते घरामधलं, कारण मला चपात्यासुद्धा अजून लाटायच्या आहेत, किचन क्लीन करायचं आहे, भांडी क्लीन करायचे आहेत, परत घरंसुद्धा झाडायचे आहेत. ही सगळी कामं घरातली तशीच पडलेली आहेत, ती दाखवते तुम्हाला. आणि परी पण दाखवते. परी झोपलेली आहे. आणि चलो आजच्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे काय काय होते बघत राहा. नवीन कोण असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला ब्लॉगला स्टार्ट करूया आता. चला आता परीला ना काहीच खाण्याची इच्छा होत नाही आहे, तर म्हटलं तिला आता चीज चपाती करून द्यावी. चीज घरामध्ये आहे, तिला चीज चपाती आवडती. आणि विचारलं तिला, म्हटलं खाते का, तर म्हणते हां खाते म्हणून. तर आज मी हेअर वॉश केला नाही, जरा चंपू दिसतंय, असू दे चालतंय. चला चपाती करते आता मी तिच्यासाठी. हे बघा आमचा आजारी पिल्लू, खाऊ वाटाणा काय त्याला काय होईना, फार सुकली आहे. एवढीचं तोंड झालंय. चांगले आहे ना, खा. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि तुम्ही बघू शकताय कसला पाऊस चालू आहे आज आमच्याकडे. भरपूर पाऊस चालू आहे, पूर्ण काळे काळे ढग आलेत. लय पाऊस चाललाय. सकाळी पण भरपूर येत होता, आता पण येतोय पाऊस. पाणी झालंय सगळं. हे बघा रस्त्याला पाणी वाहतंय. आज चांगला झालाय पाऊस. आज भरपूर ठिकाणी पाऊस आहे. आज आमच्या इकडे दौंडला सुद्धा भरपूर पाऊस आहे, आई म्हणत होती सकाळी. झाडं पण किती छान हिरवीगार मस्त झालेत. तर आता परी अजून पण झोपली आहे. दुपारी औषध दिलं होतं तिला, थोडंसं तिने चीज चपाती खाल्ली, त्याच्यानंतर परत काहीच खाल्लं नाही. तर आता तिला मी उठवते, चहा बिस्किट खाते का बघूया, आणि करते आता मी चहा तिला. चल लाईट लावते.
परी उठ की. अगं चहा बिस्किट खा की. हां बघूया ताप परत एकदा. अगं बाई परत ताप आलाय. काय सारखं जातो आणि येतोय तापाचं काही खरं नाही वाटते. चल बिस्किट खा ना. बिस्किटाला काय झालंय चहा बरोबर खायला. हां उठ 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 मी करते उठ. काय लागलं इथं मला. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि अजून काय आले नाहीत. वाट बघून बघून कंटाळा आला. परीला न्यायचं आहे हॉस्पिटलला. मगाशी पाऊस येत होता आणि आता पाऊस बंद झाला आहे. वाट बघते मी आता कधी येतील. आले की लगेच तिला घेऊन जायचं आहे. आता स्वयंपाक झाला आहे माझा. भात लावला आहे कुकरला. चपात्या झालेल्या आहेत. बटाटा चवळीची भाजी केलेली आहे आणि खूप मस्त लागते ती भाजी. आणि आता घेऊन आले गेलं घेऊन जाते. नंतर बोलूया आता डॉक्टर काय म्हणतो काय नाही. मग बघूया आता. ताप तर आहे अजून. हात थंड आहे ना माझा. खोकला पण येते ताप पण आहे. चला आता परीला चाललोय दवाखान्यामध्ये घेऊन. आता इंजेक्शन द्यायचे 2-2 3-3 आहे ना परी. हा औषध नको मला इंजेक्शन. बाई चला आता. कारण की मी एकदा इंजेक्शनचा एक्सपिरियन्स घेतला. होय चलो उशीर झालाय. नंबर लागायला पाहिजे. तर आलोय आता दवाखान्यामध्ये. जास्त काही गर्दी नव्हती आणि दवाखान्यामध्ये किंवा आपण बाहेर मुलांना घेऊन गेलो ना की तुमच्या पण मुलांना असं होतं का की भूक लागते. परी मला म्हणत होती मम्मी आता लई भूक लागली. तिला बाहेर गेलं ना की नेहमी भूक लागते आम्हाला माहिती आहे. तर तिला म्हणलं आपण घरी गेल्यानंतर जेवण करू. तर तिचं वजन वगैरे केलं. डॉक्टरांना दाखवलं. एवढी औषधं दिल्यात तिच्यासाठी. तुम्ही बघू शकताय किती औषधं आहेत. आणि खरंच ह्या डॉक्टरांचा इतका गुण पडतो ना. परी झाली होती ना तेव्हापासून आम्ही ह्या डॉक्टरांना दाखवतो. खरंच खूप चांगले डॉक्टर आहेत. चला आता दाखवले परीला हॉस्पिटलमध्ये. भरपूर सारी गोळ्या औषधं दिलेली आहेत आणि माझा पण पाय भरपूर दुखत होता. तर त्या पायाचं सुद्धा दाखवले. इतके महिने मी येत नव्हती. 2-3 महिने झालं दुखत होता पण मी काय आलीच नाही. आता दाखवले. बघूया आता कितपत फरक पडतोय. चला आता घरी जातो. जेवण करायचं आहे अजून. तर आता घरी जाता जाता म्हटलं फ्रूट घ्यावं. तर फ्रूटचं स्टॉल म्हणजे उशीर झाला होता तरी पण चालू होतं. तर तिथं आम्ही फळं घेतली परीसाठी आणि मग नंतर घरी आलो. तर आत्ताच आलो दवाखान्यामधून. जेवण केलं. परीला आता गोळ्या वगैरे दिल्यात. तिला अजून ताप आहे. उद्यापर्यंत बघू काय रिझल्ट येतोय. आणि उद्या शाळेत नाही जायचं काय परी. उद्याचे दिवस नाही जायचं. मग परवा बरं वाटलं तर जायचं. मी पण माझ्या गोळ्या खाल्ल्या. आणि आजचा हा एवढाच ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही मला नक्की सांगा. आणि भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर परी.